सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। यामध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे अधिकृत उमेदवार गुलनाज रजमुद्दीन शेख हे निवडणूक लढवत आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे। ताई, तुम्ही कोणता विचार घेऊन प्रभागामध्ये जात आहे? मी गुलनाज रजमुद्दीन शेख मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निवडणूक लढवत आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट अमीन शेख। मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शाखा सचिव आहे अकोर्डी शाखेचा। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक सीट लढवत आहे, ती आहे 14 ब मधली। आमचे सर्वसामान्य नेतृत्व गुलनाज रजमुद्दीन शेख या प्रभागामध्ये इलेक्शन लढवत आहेत। आपल्याला माहिती आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आता सध्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे इलेक्शन चालू आहे। सर्व प्रकारचं सामदाम दंडभेद घेऊन इतर पक्ष हे आपल्या प्रभागामध्ये काम करतायत, सोसायटीच्या मीटिंगा लावतायत, जेवण करतात, कलरिंग करून देतात, सीसीटीव्ही लावतात। परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव असे उमेदवार आहेत जे प्रभागामध्ये 14 ब मधून निवडणूक लढवतात आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा कामगार कष्टकऱ्यांचा पक्ष आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते स्वतः व्यवसाय करतात। इतरांसारखं बांधकाम व्यवसायी किंवा बिल्डर लॉबी यातनं ते बिलॉंग करत नाही। मूळ समस्या काय आहे? आमच्या प्रभागामध्ये खेड्यापाड्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे लाईटीची। तुम्हाला सांगतो, आमच्या प्रभागामध्ये एकदा जर लाईट गेली तर पाणी येत नाही, पाणी नसलं का मोबाईलची रेंज सुद्धा चालू जाते। आणि तुम्हाला सांगतो, कमीत कमी पूर्ण आठवड्याभरामध्ये 2 ते 3 म्हणजे दिवस आपण इतकं धरलं तरी लाईट नसते, सतत लाईट जाते। आणि IT कंपनीमध्ये काम करणाऱ्यांचा पूर्ण खेळखळंबा होतो, महिलांना काम करण्यासाठी त्रास होतो। तर विजेचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे। त्याचबरोबर इतरत्र अनेक प्रश्न आहेत। तुम्हाला सांगतो, इथं जी घरं आहेत ती सगळी गुंठेवारी मध्ये रेग्युलराइज मध्ये यायला हवी होती, परंतु अनेक अनधिकृत बांधकाम आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारचा सातबारा नाही। उद्या समजा बांधकामाला काही झालं, बांधकाम पडलं, तर पुन्हा जे घर मूळ मालक आहेत, जे इथले मूळ मालक आहेत, ते येऊन उभे राहतात आणि कोणत्याही प्रकारचं कागदपत्री पुरावा नसल्यामुळे, मालमत्ता पत्र नसल्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रकारची अडचण निर्माण होते। तर गुंठेवारीचा एक खूप मोठा मुद्दा आहे। त्याच्याच बरोबर आपल्याला सांगू इच्छितो, येथे कोणत्याही प्रकारची पार्किंग व्यवस्था नाही आणि दरवर्षी आपल्या इथे संत तुकाराम महाराजांची वारकऱ्यांची पालखी येते। त्या पालखीमध्ये राहण्यासाठी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं कायमस्वरूपी असं एक स्थान नाहीये। तर आम्ही आमच्या इलेक्शन मध्ये जी अजेंडा घेऊन लढतोय, यामध्ये एक बहुउद्देशीय इमारत आमच्या प्रभागामध्ये जर उभारण्यात आली, त्यामध्ये आम्ही इंडोर कबड्डी स्टेडियम असेल, त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था असेल आणि वर्षातनं एकदा जेव्हा वारकरी येतील त्यावेळी त्यांना राहण्यासाठी स्थान निर्माण करण्यासाठी आम्ही इथे लढतो। दादा, तुमच्या पक्षाचा पुढील अजेंडा काय असेल? आमच्या पक्षाचा अजेंडा हा खूप म्हणजे आम्ही साध्या पद्धतीने मांडतोय। आपल्याला माहित आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये 500 स्क्वेअर फीटच्या घरांना कोणतेही कर नाही। त्याचबरोबर 800 स्क्वेअर फीटच्या घरांना 50% ही कर सवलत आहे। तर आम्ही या इलेक्शन मध्ये हा महत्वाचा मुद्दा घेऊन आपलं राजकारण करतोय। घरकुलची जी स्कीम झालेली, त्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अग्रेसर राहून आंदोलने करून ही एक सामान्य कामगार कष्टकरी लोकांसाठी घरं मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिली। त्यामुळे आम्ही नेहमी आंदोलनात्मक भूमिका घेऊन प्रभागातल्या लोकांचं। दादा, प्रभागातील नागरिकांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? प्रभागातील लोकांना मला आवाहन करायचंय, आज आपल्या प्रभाग क्रमांक 14 ब मध्ये जे काही उमेदवार लढत आहेत, ह्या मागे 2ही टर्म नगरसेविका होत्या। यांनी कधीही आपल्या प्रभागामध्ये तोंडसुख होऊ दिलेलं नाही। आता ह्या सोसायटीचे सीसीटीव्ही लावून देतात, कलरिंग करून देतात। आणि आपल्याला सांगतो, महिलांचे अनेक प्रश्न आहेत इथे। घरकामगार महिला इथं काम करतात, त्यांना कोणतीही सोशल सिक्युरिटी नाहीये। बचत गटाच्या महिला, त्यांना कोणती सोशल सिक्युरिटी नाहीये। आणि वॉर्ड क्रमांक 14 ब मधले प्रत्येक उमेदवार हे काळभोरनगर रामनगर मधून आहे। दत्तवाडी आणि आकुडीमधनं आपल्याकडे एकच हक्काचा उमेदवार आहे, सर्वसामान्य नेतृत्व आहे। मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण आमच्या पाठीशी जर राहिले तर आम्ही आपल्यासाठी 24 तास अवेलेबल राहू। 14 ब मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड गुलनाज रजमुद्दीन शेख यांना आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन भरघोस मतांनी विजयी करावं ही मी आपल्याकडे विनंती करतो। आणि